थंडीच्या दिवसात थंडीमुळे बऱ्याच जणांच्या घशात दुखतं, घसा खवखवतो, सर्दी होते, खोकला होतो. तसेच सर्दीमुळे काही जणांचा कान देखील दुखतो. अशा आजारांसाठी आणि इतर बऱ्याचशा आजारांसाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो याबद्दलची माहिती बऱ्याच जणांना नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या सुध्या आजारांवर म्हणजे सर्दी, खोकला, घसा दुखणं, कान दुखणं, डोकं दुखणं, शीतपित्त म्हणजे अंगावर गांधी येणं किंवा रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक काय औषधं आहेत याबद्दलची माहिती बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत तसेच काही औषधी वनस्पतींबद्दल माहिती सांगत असते. त्यांचा कसा वापर आपण काही आजारांवर करू शकतो याबद्दल माहिती सांगत असते. तसेच काही आजारांवर घरगुती उपाय आणि विशेष आयुर्वेदिक काय औषधं देऊ शकतो याबद्दल माहिती सांगत असते. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थंडीमुळे किंवा थंड पदार्थ खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना घशामध्ये खवखव होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याचं रूपांतर सर्दीमध्ये, खोकल्यामध्ये होतं. प्रचंड ताप येतो. तसेच कफ वाढल्यामुळे बऱ्याच जणांचं डोकं देखील दुखतं किंवा कान दुखतो. तर या सर्वांवर बरेच जण मेडिकल मधून औषधं घेतात किंवा वेगवेगळे अँटीबायोटिक्स देखील घेतात. परंतु जास्त मात्रेमध्ये जर अँटीबायोटिक्स जर घेतलं तर आपला जो अग्नी आहे, पचनक्रिया आहे ती मंदावते. आपल्या शरीरामध्ये अँटीबायोटिक्सचं एक प्रकारचं टॉक्झिन्स तयार होतं. यालाच आयुर्वेदामध्ये आमविष असं म्हणतात. आणि हे आमविष इतकं आपल्या आतड्यांना चिपकून राहतं की त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला बरेचसे विकार होण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणून जर तुम्हाला अँटीबायोटिक्स घेणं टाळायचं असेल तर तुम्ही सुरुवातीला काही घरगुती उपाय करून बघावे आणि काही आयुर्वेदिक औषधं घेऊन बघावे, जेणेकरून हे साधे सुधे आजार लवकर बरे व्हायला मदत होईल. तसेच हे असे आजार होऊ नये म्हणून आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी याबद्दलची माहिती आपण व्हिडिओच्या पुढे बघूया. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. थंडीच्या दिवसामध्ये किंवा वातावरण बदलल्यामुळे बऱ्याच जणांना सर्दी खोकला होत असतो. काही जणांना तर थंड पदार्थ खाल्ले, आंबट पदार्थ खाल्ले, तळलेले पदार्थ खाल्ले की लगेच घसा पकडतो, घशात दुखतं, त्यानंतर मग सर्दी होते. बऱ्याच जणांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे अशा लोकांना तर वारंवार सर्दी खोकला होतच असतो. ज्यांना धूळ माती यांची ॲलर्जी असते अशा लोकांना तर कंटिन्यू सर्दी असते. तर अशी लोक वारंवार सर्दी थांबवण्याच्या सेट्रिजिन सारख्या गोळ्या खात असतात. परंतु त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ते ॲलर्जन्स तसेच राहतात आणि पुढे चालून मोठ्या रोगाचं रूप धारण करू शकता. म्हणून सर्दी खोकला, घसा दुखणं यासारख्या विकारांवर तुम्ही घरगुती उपाय नक्कीच करून पाहावे. जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर तुम्ही 1 चमचा मधामध्ये चिमूटभर दालचिनीची पावडर टाकून असं दिवसातून 2 वेळा चाटत राहावं. जर सर्दीमुळे डोकं जड झालं असेल तर डोक्याला कपाळाच्या ठिकाणी सुंठाचा लेप लावावा. 1 चमचाभर सुंठ घेऊन त्यामध्ये कोमट पाणी टाकावं आणि पातळसं लेप तयार करून तो लेप आपल्या कपाळावर लावावा. नाकातून कंटिन्यू पाणी येत असेल तर जायफळ आणि वेखंड थोडंसं उगाळून घ्यावं आणि त्याचा लेप आपल्या नाकावर आणि कपाळावर लावावा. तसेच मधामध्ये हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. म्हणजे जायफळ आणि चिमूटभर वेखंड पावडर मधात मिक्स करून ते जर चाटत राहिलं तर सर्दी लवकर कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला भरपूर प्रमाणात कफ झाला असेल, थोडाही खोकले की कफ पडत असेल तर अशा वेळी 5 ते 10 तुळशीची पानं घ्यावी. त्यामध्ये 4-5 काळ्या मिऱ्याची पावडर टाकावी आणि थोडा आल्याचा तुकडा घेऊन त्याचा काढा तयार करून घ्यावा. 1 ग्लासभर पाण्यामध्ये हा काढा तयार करून अर्धा शिल्लक राहील इतका आटवायचा आहे. त्यानंतर गाळून घेऊन हा काढा सकाळ संध्याकाळ प्यायचा आहे. काढा कोमट असतानाच प्यावा. त्यामुळे कफ म्हणजे खोकला लवकर कमी व्हायला मदत होते. बऱ्याच जणांना घशामध्ये वारंवार खवखव होत असते, घशामध्ये काहीतरी ठेवलंय, काहीतरी टोचत आहे अशी संवेदना होत असते. तर अशा वेळी आल्याचा रस चमचाभर घेऊन त्यामध्ये चमचाभर मध टाकावं आणि हे मिश्रण सकाळ दुपार संध्याकाळ चाटत राहावं. त्यामुळे घशाची खवखव कमी व्हायला मदत होते. किंवा कोमट पाण्यामध्ये तुळशीची 10-12 पानं टाकून त्याचा काढ्यासारखं तयार करून त्याने गुळण्या कराव्या, गार्गल करावे. त्यामुळे घशामध्ये साचलेला कफ कमी व्हायला मदत होते, घशामध्ये आलेली सूज कमी व्हायला मदत होते.
बऱ्याच जणांना सर्दी खोकल्यामुळे दमा म्हणजे श्वास घ्यायला त्रास होत असतो, तर अशा वेळी बरेच जण पंप ओढतात, परंतु त्याऐवजी तुम्ही घरगुती उपाय करून बघावे. तुम्ही 1 चमचा मधामध्ये चिमूटभर पिंपळीची पावडर टाकून ते मिश्रण चाटत राहावं. त्यामुळे घसा मोकळा व्हायला, कफ जो साचलेला असतो ज्यामुळे दम लागतो ते कमी व्हायला मदत होते. तसेच कफ सैल होण्यासाठी तुम्ही वाफ देखील घेऊ शकतात. गरम पाण्याची वाफ दिवसातून 1 किंवा 2 वेळा घ्यावी. श्वसन मार्गामध्ये जमा झालेला कफ कमी होण्यासाठी तुम्ही तुळशीची पानं चावून खावी किंवा तुळशीचा काढा तयार करून घ्यावा. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुम्ही 2-3 लसणाच्या पाकळ्या देखील उकळून घ्याव्यात. साधारणतः 2-3 लसणाच्या पाकळ्या 1 कपभर दुधामध्ये उकळून घ्याव्या आणि ते दूध प्यावं. त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढायला मदत होते. जर छातीमध्ये साचलेला कफ लवकर पातळ होऊन बाहेर पडत नसेल, तर तुम्ही अशा वेळी आपल्या छातीला मोहरीचं तेल किंवा तीळ तेल कोमट करून त्याने मालिश करावी आणि त्यानंतर छातीला सैंधव मीठ किंवा कुठलंही मीठ लावावं. त्यामुळे कफ पातळ होऊन बाहेर निघतो आणि आपला जो दम्याचा त्रास आहे तो कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला सर्दी, खोकला आणि सोबत ताप देखील असेल, तर अशा वेळी आल्याचा रस आणि मध हे तुळस, बेलपान आणि दुर्वा यांचा स्वरस काढून किंवा त्याचा काढा तयार करून त्याच्यासोबत घ्यावं. त्यामुळे ताप देखील कमी व्हायला मदत होते. कफ साचल्यामुळे किंवा ज्यांना सायनसचा त्रास असतो अशा लोकांना सर्दीमुळे डोकेदुखी देखील होते, तर अशावेळी तुळशीची पानं पाण्यामध्ये उकळून त्यात थोडंसं मध टाकून पिल्यामुळे डोकेदुखी कमी व्हायला मदत होते. जर डोकेदुखी वाढलेल्या पित्तामुळे किंवा गॅसेसमुळे असेल, तर कोमट पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून ते पाणी प्यावं. त्यामुळे आराम मिळतो. जर तुम्हाला स्ट्रेस, टेन्शन, ताणामुळे जर डोकं दुखत असेल, तर अशावेळी गरम पिशवीने डोक्याच्या ठिकाणी शेक द्यावा. मायग्रेनचं जर डोकेदुखी असेल, तर अशावेळी कपाळावर बर्फाच्या पॅकचा, आईस पॅकचा शेक द्यावा. त्यामुळे डोकेदुखी कमी व्हायला मदत होते. तसेच आल्याचा रस, पुदिन्याचा रस चमचाभर घेऊन एकत्र करून ते पिलं तर डोकेदुखी कमी व्हायला मदत होते. बऱ्याच जणांना सर्दीमुळे कान देखील दुखतो, तर यासाठी तुम्ही कांद्याचा रस काढावा आणि तो रस आपल्या कानामध्ये 2-2 थेंब ह्या प्रमाणामध्ये टाकावा. त्यामुळे कानदुखी कमी व्हायला मदत होते. जर तुमच्या कानामध्ये आवाज येत असेल, तर अशावेळी तुळशीची पानं घ्यावी, ती स्वच्छ धुवून घ्यावी, त्याचा रस काढावा आणि हा रस हलका गरम करून तो रस कानामध्ये 2-2 थेंब टाकावा. त्यामुळे कानामध्ये येणारे आवाज कमी व्हायला मदत होते. सर्दी खोकला झाल्यावर बऱ्याच जणांना भूक देखील लागत नाही, भूक मंदावते. तर कारण की सर्दी खोकला हा वाढलेल्या कफदोषाचे विकार आहेत. त्यामुळे तुम्ही सतत कोमट पाणी पित राहावं. थंड पाणी, थंड फळं, आंबट फळं खाणं बंद करावं. दही खाणं बंद करावं. भूक लागण्यासाठी तुम्ही आल्याचा रस, साधारणतः चमचाभर आल्याचा रस अर्धा चमचा मधामध्ये मिक्स करून ते तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे भूक वाढायला मदत होते. तसेच सर्दी खोकला देखील कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल, तर अशावेळी थंड आंबट पदार्थ खाणे टाळावं. दही खाणे टाळावं. दिवसा झोपणे टाळावं. थंड पाण्याच्या ऐवजी तुम्ही गरम पाणी सतत पित राहावं. गरम पाण्याने गुळण्या कराव्या किंवा गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे कफ पातळ होऊन लवकर बाहेर पडायला मदत होते. या घरगुती उपायांव्यतिरिक्त तुम्ही काही आयुर्वेदिक औषधं देखील घेऊ शकता, जसं की त्रिभुवन कीर्तिरस 2-2 गोळ्या 3 वेळा, लक्ष्मी विलास रस 2-2 गोळ्या 3 वेळा, अडूळसा सिरप 10 ml दिवसातून 3 वेळा, सीतोपलादी चूर्ण 1 चमचा चूर्ण मधामध्ये मिक्स करून ते चाटत राहावे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप कमी व्हायला मदत होते. आता आपण बघूयात, आपल्याला सर्दी, खोकला यासारखे इन्फेक्शन वारंवार होऊ नये म्हणून आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी. जर तुम्हाला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, तर तुम्हाला रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायाम केल्यामुळे आपली शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढते. रोज सकाळी कोमट पाणी प्यावं. दुधामध्ये इतर चॉकलेटवाले पावडर मिक्स न करता दूध आणि हळद मिक्स करून प्यावं. त्यामुळे सर्दी खोकल्यापासून संरक्षण तरी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. किंवा तुम्ही रोजच्या रोज एक आवळा खाऊ शकता. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. गोड संत्रे, पेरू, डाळिंब यासारखी फळे खावीत. हिरव्या भाज्या खाव्यात. डाळी आणि कडधान्ये खावेत.
बदाम, अक्रोड, काळ्या मनुका यासारखे ड्रायफ्रूट्स खावेत. परंतु जंक फूड खाऊ नये, जास्त प्रमाणात साखर खाऊ नये, धूम्रपान करू नये, मद्यपान करू नये, रात्री उशिरा झोपू नये, जागरण करू नये. ताणतणाव, चिंता यामुळे देखील आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. म्हणून ताणतणाव कमी करण्यासाठी डीप ब्रीदिंगची एक्सरसाइज करावी. तर अशा प्रकारे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी यासारख्या आजारांवर वारंवार अँटीबायोटिक्स किंवा पॅरासिटामॉल, क्रोसिनच्या गोळ्या न घेता तुम्ही घरगुती उपाय करून बघा. काही आयुर्वेदिक औषधं घेऊन बघा, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये अँटीबायोटिक्समुळे तयार होणारा आमिष होणार नाही किंवा त्यामुळे IBS यासारखे व्याधी पुढे चालून होणार नाहीत. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.